हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री 11th स्टँडर्डचा टॉपिक नंबर 2. ओके. पर या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्यानंतर आपण काय पाहिलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ स्पेसिफिक अँगल. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल. त्यानंतर वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये असताना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे साईन. तर हा सगळा जो पार्ट आहे तर हा आत्तापर्यंत आपण पाहिलेला आहे. आणि आत्ता आपण नवीन पॉईंट या टॉपिकमधला स्टार्ट करतोय, नवीन कन्सेप्ट स्टार्ट करतोय. आणि ती कन्सेप्ट आहे फंडामेंटल आयडेंटिटीज. फंडामेंटल आयडेंटिटीज ॲक्च्युली यातली एक फंडामेंटल आयडेंटिटी तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पण पाहिलेली आहे. ॲक्च्युली बाकीच्या पण 2 झालेल्या पण आहेत, फक्त त्याचं प्रूफ तुम्ही वेगळ्या पद्धतीने पाहिलं होतं. आपण इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याचं प्रूफ पाहणार आहोत. सिम्पल आयडेंटिटी आहेत, 3च मेन आयडेंटिटी आहेत. यावरनं मात्र बऱ्याच आयडेंटिटी तयार होतात, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर छोटीशी ओळख करून देतो ह्या फंडामेंटल आयडेंटिटीची. तर त्यापैकी फर्स्ट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके. मग ही नक्की आयडेंटिटी क्रिएट कशी झाली, बाकीच्या ज्या 2 आयडेंटिटी आहेत त्या पण क्रिएट कशा झाल्या, हे सगळे प्रूफ आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि त्यावरनं बाकीच्या पण फॉर्म्युलेज ते क्रिएट कसे झाले हे आपण या ठिकाणी पाहतोय. ठीक आहे. तर पॉईंटला आपण सुरुवात करतोय फंडामेंटल आयडेंटिटी. आता पहा, आपले या ठिकाणी जर तुम्हाला काही फॉर्म्युले दिसतात, साइन इज इक्वल टू कॉस इज इक्वल टू टॅन इज इक्वल टू कॉट सेक आणि कोसेक. एक्स वाय अपॉन एक्स, एक्स अपॉन वाय, 1 अपॉन एक्स, 1 अपॉन वाय. तर हे सगळे काय आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. पण हे कशाचे, विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. युनिट आर इज इक्वल टू 1, म्हणजे आरची व्हॅल्यू 1 असताना युनिट सर्कल आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता पहा, इथे एक युनिट सर्कल असताना, युनिट सर्कल घेतलेलं असताना त्या एक्स आहे, इथं वाय आहे, इथं कोण आहे, आर आहे. ओके. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक ट्रायंगल या ठिकाणी मिळाला आहे, राईट अँगल ट्रायंगल. याची व्हॅल्यू एक्स आहे, हा वाय आहे आणि हा आर आहे. मग या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम यूज केला, तर तुम्हाला काय मिळणार आहे पहा, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके. मग आता या पूर्ण पायथागोरस थेरमला ट्रायंगलमध्ये मी पायथागोरस थेरम वापरला आहे. ओके. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू अदर 2 साईड ज्या आहेत तर त्या साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. पायथागोरस थेरम ट्रायंगल मी नाव दिलेलं नाही आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, नाव दिलंच पाहिजे. आपण फक्त प्रूफ पाहतोय. ओके. ह्या आयडेंटिटीज, ह्या फंडामेंटल आयडेंटिटीज क्रिएट कशा झाल्या. ओके. मग हा पायथागोरस थेरम आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामध्ये पायथागोरसचा आपण थेरम यूज केला. मग ह्या टोटलला मी आर स्क्वेअरने डिवाइड केलं. काय केलं, आर स्क्वेअर, याला पण आर स्क्वेअर, याला पण आर स्क्वेअर. मग आर स्क्वेअरने डिवाइड का करायचं, एक्स स्क्वेअरनी करू शकत नव्हतं का, करू शकत होतो. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे पण तुम्ही काय करू शकता, एक्स स्क्वेअरने डिवाइड करू शकता. इथे पण एक्स स्क्वेअरनी काय केलं, तुम्ही डिवाइड केलं. मग एक्स स्क्वेअरनीच का डिवाइड केलं, वायनी करू शकत नव्हतं तर करू शकतो. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय केलं तुम्ही, वाय स्क्वेअरने डिवाइड केलं. फर्स्ट काय केलं तुम्ही, आर स्क्वेअरने. आरनीच का, म्हणून एक्सने केलं, एक्सनीच का, म्हणून वायने केलं. दॅट्स इट. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय राहिला, 1 इज इक्वल टू कोण राहिला, एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस वाय अपॉन वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इथं काय झालं पहा, आर अपॉन एक्स, दोघांचं पण स्क्वेअर आहे, इज इक्वल टू एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे कोण राहिला, 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. या ठिकाणी जर पाहिलं तर आर स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर प्लस वायला वाय 1. म्हणजेच 1 इज इक्वल टू एक्स एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर, म्हणजे कॉमन ए अपॉन बी, म्हणजे काय, एक्स अपॉन आर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय अपॉन आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. त्यानंतर इथं पहा काय झालं, आर अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ॲज इट इज इथं काय केलं आपण, आर अपॉन वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे कॉमन काढले. ह्या स्टेपला आपण काय केले, सगळ्यांचे कॉमन काढले आणि ते म्हणजे सेपरेट होते ते कॉमन काढले, प्लस 1. आता हे काय पाहतोय आपण, युनिट सर्कलमध्ये आरची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, 1 घेतलेली आहे. म्हणजेच इथे काय होणार आहे, 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 1
1ने डिवाइड केलं एक्स स्क्वेअर राहिलं, काय झालं वाय स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 झालं. त्यानंतर इथे 1 पुट केला, 1चा स्क्वेअर 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर काय झालं एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय झालं 1 आरची व्हॅल्यू जिथे जिथे आर तिथे तिथे 1 म्हणजे काय झालं 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस वाय अपॉन एक्स आहे. इथं काय आरचा विषयच येत नाही, वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे काय येणार आहे आरची व्हॅल्यू काय 1. ओके, 1 अपॉन वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स अपॉन वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1. आता इथं पहा 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे कोण आहे आपला कॉस. ओके, आणि प्लस वाय म्हणजे कोण आहे आपला साईन. म्हणजे 1 इज इक्वल टू साईन कॉसचा स्क्वेअर प्लस साईनचा स्क्वेअर. म्हणजेच आयडेंटिटी आपल्याला फर्स्ट आयडेंटिटी या ठिकाणी मिळाली. कोणती आयडेंटिटी मिळाली या ठिकाणी तुम्हाला, तर 1 इज इक्वल टू साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच ही मी फक्त सरळ लिहून घेतली. काय होईल इथं काय झालं पहा 1 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. ही जी आयडेंटिटी आहे ही मी फक्त या ठिकाणी सरळ लिहिली, काय साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही झाली पहिली आयडेंटिटी. त्यानंतर आता दुसरी आयडेंटिटी का पहा 1 अपॉन कोण येतं एक्स. 1 अपॉन एक्स म्हणजे कोण आहे सेक. ओके, म्हणजे 1 अपॉन एक्सच्या जागी कोण येणार आहे सेक ब्रॅकेटचा स्क्वेअर सेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल 1 अपॉन 1 प्लस वाय अपॉन एक्स म्हणजे कोण आहे टॅन म्हणजे टॅनचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे सेकंड आयडेंटिटी मला काय मिळाली सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता मला तिसरी आयडेंटिटी पहा 1 अपॉन वाय म्हणजे कोण आहे कोसेक. म्हणजेच काय झालं कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन वाय कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1. ओके, म्हणजेच मला थर्ड आयडेंटिटी या ठिकाणी मिळाली. लक्षात आलंय तुमच्या. आता हे मी सगळं काढून टाकतो. कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. ओके, थर्ड आयडेंटिटी मला या ठिकाणी मिळाली काय कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. आणि हे त्याचे काय होते प्रूफ होते बाय पायथागोरस थेरम. मला वाटतं तुमच्या ह्या आयडेंटिटीज क्रिएट कशा झाल्या हे लक्षात आलेलं असावं. ओके, व्हिडिओ पॉज करा, हे सगळं राईट करून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळं राईट करून घ्या, कारण हे सगळं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचे प्रूफ पाहिले. आता हे तुम्हाला काही प्रूफ करायला येणार नाहीये, पण तुम्हाला माहिती असावं का ह्या फंडामेंटल ज्या आयडेंटिटीज आहेत ह्या 3च आयडेंटिटीज. ओके, तर ह्या नक्की क्रिएट कशा झाल्या. ओके, तर या पद्धतीने त्या काय झाल्या क्रिएट झाल्या. त्याचं प्रूफ या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्याला काय वापरलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे वापरले विथ द हेल्प ऑफ युनिट सर्कल. आणि युनिट सर्कल म्हणजे काय तर रेडियस इज इक्वल टू 1 घेऊन ओके काढलेली एक सर्कल आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ही फर्स्ट आयडेंटिटी आहे, ही तुमची सेकंड आयडेंटिटी आणि ही थर्ड आयडेंटिटी. यावरनं तुमचे अजून फॉर्म्युले तयार झाले. कोणते तर पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. म्हणजे जर तुम्ही असं पण राईट करू शकता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तसंच तुम्ही अजून पण राईट करू शकता काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे जेव्हा साइन तुम्ही हा कॉस तिकडे जाऊन मायनस झाला आणि जेव्हा तुम्ही कॉस इकडे ठेवला तर साइन तिकडे जाऊन मायनस झाला. यावरनं सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता आयडेंटिटीज. काय तर पहा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1चा स्क्वेअर 1 म्हणजे तुम्ही स्क्वेअर करू शकता. म्हणजे इथं कोणती आयडेंटिटी आली पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस कॉसचा स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही हे पण करू शकता काय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ॲज इट इज इथे तुम्ही करू शकता काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस
साईन थिटा. ह्या दोघांमध्ये कोणतं साईन आहे? इंटूचं साईन आहे. ह्या दोघांमध्ये कोणतं साईन आहे? इंटूचं साईन. ओके, तर या पद्धतीने तुम्ही आयडेंटिटी पहा. आहे एकच, तयार किती झालं पहा. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी तुम्ही साइन स्क्वेअर थिटा व्हॅल्यू पुट करू शकता, तसंच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जागी कॉस स्क्वेअर व्हॅल्यू पुट करू शकता. म्हणजे या ठिकाणी हे जर असं आलं तर तुम्ही हे पुट करू शकता, 1च्या जागी तुम्ही हे पुट करू शकता, ह्याच्या जागी तुम्ही 1 पुट करू शकता. तुम्हाला कशी गरज आहे त्याच्यानुसार तुम्ही ह्या फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करणार आहात. ओके, याचे यूज काय होणार आहे ते आपण एक्झरसाइजमध्ये पाहणार आहोतच. पण या त्या आयडेंटिटीज आहेत, कशा क्रिएट झाल्या ते पहा, त्यावरनं फॉर्म्युले कसे डिझाईन होत आहेत पहा. मला वाटतं याच्या तुम्ही आयडेंटिटीज तयार करू शकता. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून काही पार्ट देतो पहा. काय होईल इथं? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू तिकडे कोण राहिला? टॅन स्क्वेअर थिटा. हा 1 इकडे येऊन मायनस झाला. ॲज इट इज तुम्ही अजून पण तयार करू शकता. काय? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता ह्या दोन तुम्ही तयार करू शकता. काय? सेक प्लस 1 सेक मायनस 1, टॅन प्लस टॅन, सॉरी सेक प्लस टॅन सेक मायनस टॅन. ओके, इंटू त्यानंतर इथे पण तुम्ही तयार करू शकता. काय? कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. आणि अजून एक आयडेंटिटी तुम्ही तयार करू शकता. कोणती? तर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे एकदा 1 इकडे मायनस आणला आणि एकदा कॉट इकडे मायनस आणला. इथे सुद्धा आयडेंटिटीज तयार होतात, इथे सुद्धा आयडेंटिटी तयार होतात. कोणत्या आयडेंटिटीज? ह्या तुम्ही राईट करू शकता ह्या बेसिसवर. ओके, तर अशा पद्धतीने तुमचे फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत आणि या ठिकाणी त्या संपलेल्या आहेत. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या तुम्हाला पार्ट करायच्या आहेत. काय? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, त्यानंतर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि त्यानंतर थर्ड आहे कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, आणि त्यावरनं होणाऱ्या त्या बाकीच्या 1 2 3 4 4 प्लस 1 5 आणि 5 10 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. तशा 15, तर तशा 15 नाही आहेत, तशा पाहिल्या तर 3च आहेत. ओके, तर या ठिकाणी तुमचा हा पॉईंट कव्हर झालेला आहे. फंडामेंटल आयडेंटिटीज तुमच्या संपलेल्या आहेत. तर या ठिकाणी हा पॉईंट कव्हर होतोय. नीट अभ्यास करा, नीट एकदा रिव्हिजन करा, सगळं व्यवस्थित पाहून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट घेऊन भेटू. तोपर्यंत झालेल्याची प्रॅक्टिस करा. नसेल पाहिलं तर पाहून घ्या, आधीचे व्हिडिओ पण पहा. ओके, बाय बाय.